मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे। जरांगेला महिनाभराचा अल्टिमेटम दिलेला आहे। 28 ऑगस्ट पर्यंत 58 लाख नोंदींवरून जात प्रमाणपत्रांचं वाटप करा, नाहीतर 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलन सुरू होणार असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा 30 दिवसांचा अल्टिमेटम देत निर्णायक आणि शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली। 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून ओबीसी जात प्रमाणपत्रांचं वाटप का होत नाही असा सवाल जरांगेंनी केला आणि मराठा समाजाला 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय। 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं। शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय। तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या। सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाही, म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचं। आजपासून त्याच्या कामाला तुम्ही लागायचं। हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे, कोणी मागतं आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहेत। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही। त्यापैकी कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। ज्यांचे जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज येत आहेत त्यांना वाटप होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जरांगेंच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत तेही पाहूया। 28 ऑगस्ट पर्यंत 58 लाख नोंदींवरून जात प्रमाणपत्रांचं वाटप करा। सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध आणि पुण्याचं गॅझेटियर लागू करा। 3 वर्ष झाली तरी मराठा आंदोलकांवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत असाही सवाल जरांगेंनी केला। ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सोयी सुविधांची घोषणा झाली पण अद्याप लागू का नाही। त्याचबरोबर ओबीसी मंत्रालयाप्रमाणे मराठा मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी जरांगेंची आहे। 2 महिन्यांपूर्वी जरांगेंनी याच मागण्यांसाठी रणरणत्या उन्हामध्ये उपोषण सुरू केलं होतं। त्याच रात्री सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं, मात्र वायद्याप्रमाणे सरकारने कृती केलेली नाही असा जरांगे यांचा आरोप आहे। ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या। मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला, त्या दिवशी सांगितलं होतं एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही, सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही। बघा किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण। जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे। त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब, ठीक आहे म्हणलं, काय हरकत, मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको। ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब। मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री अतुल सावे। जात प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे हे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले। तसंच उर्वरित काही विषय असतील तर त्यावर देखील मार्ग काढण्याची तयारी सरकारनं केली आहे। नागपूरहून गजानन उमाटेसह रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली सराठी।